नमस्कार मित्रांनो, आता आपण बनवणार आहोत तिळापासून बनवायचे पदार्थ. तर पहिल्यांदा आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये साखर टाकली. साखर गरम टाकल्यानंतर पण साखरेला आपण काय केलं, कंटिन्यू चमच्याने हलवत राहिलो. कारण की जर तसंच ठेवलं तर काय होईल, साखर ही आपल्या कढईला चिटकून बसेल, म्हणून आपण हलवत राहिलो. बघा हे आता गठोळे कसे दिसतात साखरेचे. तर त्याला थोड्या वेळाने काय होतं, एक 2-3 मिनटं हलवत राहिल्यानंतर कडेनं पाहू शकतो आपण त्याला कसं पाणी सुटायला लागलं, म्हणजे पाक तयार व्हायला लागला. तर तो कन्सिस्टन्सी आपण राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कंटिन्यू आपल्याला हलवत राहावं लागेल. 2 ते 3 मिनटं आपण आणखीन हलवत राहिल्यानंतर ते पाकाला तयार करायचं. तसंच आपल्याला गोल्डन कलरचा कलर यायला चालू होतो त्या साखरेच्या पाकाला. आणि ते थोडे थोडे राहिलेले गठुळे ते पण आपण आता काय करणार आहोत, हलवून आपण गरम करून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण पाक हा आपला तयार होईल. पूर्ण पाक तयार झालेला आहे आता. आणि आता थोडेसे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे आणखीन एक 2 ते 3 मिनटं आणखीन करून घेऊयात. आणि त्याचा कलर आणखीन हा आपल्याला थोडासा कलर आणखीन डार्क झाला पाहिजे आपल्याला. आता हे गोल्डन झालेलं आहे, तर आपल्याला आणखीन थोडंसं कॉफी कलरमध्ये झाला पाहिजे. हे बघा ह्या प्रकारे आता असं झालेलं आहे आपल्याला कॉफी कलरसारखं. आता ह्याला थोडीशी आणखीन बुडबुडे यायला चालू झाल्या, म्हणजे थोडीशी उकळी यायला चालू झाली की आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, तीळ. तर ह्या प्रकारे आपण थोडंसं हलवून घेऊयात. आणखी हलवल्यानंतर बघा हो का कलरही छान झालेला आहे. आणि आता मी चमच्याने वरती खाली करते, त्यावेळेस तुम्हाला कळेल की कसं. आता उकळी आलेली आहे, तर थोडं आता उकळी आली, त्याच्यामुळे आता काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा. कारण की जास्त गरम झाल्यानंतर तो पूर्ण काळा पडेल पाक. आता त्याच्यामध्ये आपण तीळ टाकूयात. हे तीळ टाकून आपण काय करूयात, ते हलवून घेऊयात. व्यवस्थित आपले हलवून घेऊयात. हलवून तर जोवर गरम आहे तोपर्यंत ते हलवून घेऊयात. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून आपल्याला काय करायचं आहे, ते तयार करायचं आहे बेटर. आणि आता ते बेटर तयार झालेलं आहे आपलं. हे बघा आता काय करू, हाताला थोडीशी तेल लावूया आणि तयार करूयात. तयार करताना आपण थोडंसं काळजीपूर्वक करावं लागेल, कारण की खूप गरम आहे ते. त्याच्यामुळे आज बनवायचा आहे करंडा. पहिला दिवस आहे आणि संक्रांत पिंक असल्यामुळं मग ठरवलं आहे की चॅलेंज घेतला तर की कंटिन्यू आपण 7 दिवस काय करायचं. आजपासून 7व्या दिवशी काय आहे, संक्रांत आहे. त्याच्यामुळे आजपासून संक्रांतीचे एक एक वस्तू आपण बनवणार आहोत. खूप जोराचं पोळल्यामुळे थोडंसं 5 मिनिट शांत राहिले आणि परत तयार केला हा करंडा. आज पहिल्या दिवसाचा आहे करंडा. बघा हा करंडा कसा दिसतो. हा झालेला आहे करंडा तयार आपला. आपण 7 दिवसामध्ये 7 वस्तू बनवणार आहेत. म्हणजे आपण काय करणार, जनाबाईचा तिळापासून संसार बनवणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.